खानदेशात बनवलं जाणारं खोड मिरचीचं पाणी बनवण्यासाठी इथे आपण 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत। मिरचीची देठं काढून मिरचीचे 2 तुकडे करायचे आहेत। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। ते लसूणही बारीक चिरून घ्यायचं आहे। भरपूर लसूण आणि भरपूर सुकी लाल मिरची यामध्ये वापरली जाते। हे खोड मिरचीचं पाणी बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खाल्लं जातं। इकडे आपलं लसूण मिरची खुडून झालेला आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे घालून जिरे तडतडल्यावर बारीक चिरलेला लसूण सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। त्यानंतर सुक्या लाल मिरच्याही कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत। मिरच्या तळल्यानंतर यामध्ये 1 तांब्याभर आपण पाणी घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। एकदा पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि 5 ते 6 मिनिटं हे पाणी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाची आणि मिरचीची चव ही पाण्यात उतरेल। 5 ते 6 मिनिटं पाणी उकळून झालं आहे। इथे आपलं खानदेश स्पेशल झणझणीत असं खोड मिरचीचं पाणी बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार।